सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील सध्या राज्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहेत. चर्चेचं कारण आहे भाजपकडून येत असलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफर्स. भाजपचे दिग्गज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना थेट भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विशाल पाटील सध्या सांगलीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता यावरून समजून येते की 2024च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी विजय मिळवलेला आहे. तत्कालीन भाजपचे 2 टर्मचे खासदार संजय काका पाटील यांचा त्यांनी पराभव केला. पुढे संजय काका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. पण आता संजय काका पाटील पुन्हा एकदा भाजपात येण्यामध्ये उत्सुक आहेत. पण भाजप पक्षश्रेष्ठी त्यांना पुन्हा भाजपात घेण्यास तितके उत्सुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर असं झालं तर भाजपाला 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ उमेदवार नसेल. आणि सध्या जर लोकसभेचं गणित पाहिलं तर विशाल पाटील यांच्याशिवाय सांगलीमध्ये खासदारकीसाठी योग्य आणि प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे अपक्ष असलेले आणि काँग्रेसनिष्ठ खासदार विशाल पाटील हे भाजपात जाणार का? नक्की काय घडतंय सांगलीच्या राजकारणात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. विशाल पाटील हे नाव सांगलीच्या राजकारणात नवीन नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सांगलीचे वाघ म्हणून ओळखले जाणारे वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत. एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. विशाल पाटील यांचे वडील प्रकाश बापू पाटील हे देखील 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. मात्र वारसा असला तरी विशाल पाटील यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास हा खडतर राहिला आहे. 2014 आणि 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं होतं आणि तिथे भाजपचे संजय काका पाटील निवडून आले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून नशीब आजमावून पाहिलं होतं. पण त्यावेळी त्यांना यश आलं नाही. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विशाल पाटील यांनी सांगलीत प्रचंड जनसंपर्क वाढवला होता. त्यांना खात्री होती की यावेळी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल. पण राजकारणाचे फासे उलटे पडले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आणि तिथून त्यांचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. या निर्णयामुळे सांगली काँग्रेसमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीपर्यंत जोर लावला होता. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत. कदम यांनी अक्षरशः हट्ट धरला होता की सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, कारण तिथे काँग्रेसची ताकद मोठी आहे. पण वरिष्ठ पातळीवर हा निर्णय बदलला गेला नाही. अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे होतं. एका बाजूला भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील होते, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे चंद्रहार पाटील होते आणि तिसऱ्या बाजूला होते अपक्ष विशाल पाटील. या तिरंगी लढतीत विशाल पाटील यांनी सांगलीच्या जनतेची मनं जिंकली आणि पक्ष असूनही त्यांनी 77,000हून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला. त्यांना एकूण 4,98,000 मतं मिळाली. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नव्हता, तर तो वसंतदादांच्या घराण्यावर प्रेम करणाऱ्या सांगलीकरांचा हुंकार होता. आता मूळ मुद्द्यावर येऊया. विशाल पाटील निवडून आल्यावर त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसला पाठिंबा दिला. ते काँग्रेसचे सहयोगी खासदार झाले. पण तरीही भाजप नेते त्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. नुकताच जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजनेच्या एका कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. विखे पाटील यांनी त्यांच्या भाषणात विशाल पाटील यांच्या कौटुंबिक संबंधांचा दाखला दिला. ते म्हणाले, वसंतदादा आणि आमचं नातं पिढ्यानपिढ्यांचं आहे. त्यांनी विशाल पाटील यांना सावध करताना असंही म्हटलं की तुम्ही अजून तरुण आहात. या राजकारणातील छक्के पंजे तुम्हाला अजूनही माहीत नाही. वसंतदादांचा विश्वासघात कोणी केला हे जगाला माहीत आहे. त्यामुळे त्या फंदात पडण्यापेक्षा तुम्ही विकासाच्या प्रवाहामध्ये म्हणजेच भाजपमध्ये सामील व्हा. विशेष म्हणजे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची साक्ष काढत विखे पाटील यांनी विशाल पाटील यांच्यासाठी पायघड्या घातल्या. हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील गेल्या काही महिन्यात 2दा विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. चंद्रकांत दादांनी तर थेट निमंत्रणच धाडलं होतं. पण विशाल पाटील यांनी दरवेळी ही ऑफर अतिशय संयमाने धुडकावून लावली आहे. मग प्रश्न असा पडतो की भाजपला विशाल पाटील इतके का हवे आहेत? याचं उत्तर 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या गणितामध्ये दडलं आहे.
2024च्या निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर राजकीय समीकरणानुसार संजय काकांना राष्ट्रवादी अजित पवार गटात पाठवण्यात आलं. सध्याच्या परिस्थितीत भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला सांगलीत 2029साठी कोणताही प्रबळ चेहरा दिसत नाहीये. संजय काका पाटील यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत पक्षश्रेष्ठी फारसे उत्सुक नसल्याची चर्चा आहे. अशावेळी विशाल पाटील यांच्यासारखा तरुण, लोकप्रिय आणि वसंतदादांचा वारसा असलेला चेहरा जर भाजपाला मिळाला तर सांगलीचा गड पुन्हा काबीज करणं सोपं होईल, असा भाजपचा साधा हिशोब आहे. विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे महायुतीने विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे यश मिळवलं आहे. त्यामुळे सध्या जिल्हा भाजपमय झाल्याचा दावा विखे पाटील करत आहेत. पण खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा निर्णय सोपा नाही. ते सध्या काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत आणि सांगलीत काँग्रेसची मुळं आजही घट्ट आहेत. त्यातच विश्वजित कदम यांसारख्या खंबीर नेत्याची त्यांना साथ आहे. भाजपने 2029ची फिल्डिंग आतापासूनच लावली असली तरी खासदार विशाल पाटील हे विकासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी आपला मूळ विचार सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकलेली ही राजकीय गुगली विशाल पाटील कशाप्रकारे खेळून काढतात की त्यावर क्लीन बोल्ड होतात, हे येणारा काळच सांगेल. मात्र एक गोष्ट निश्चित, सांगलीची ही राजकीय खेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते. सध्या तरी सर्वांच्या नजरा विशाल पाटील यांच्या पुढच्या पावलाकडे लागल्या आहेत. पुढील काळात सांगलीच्या राजकारणात अशाच अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजपची ही ऑफर पॉलिटिक्स यशस्वी होणार की खासदार विशाल पाटील आपला अपक्ष बाणा आणि काँग्रेसची असलेली निष्ठा कायम ठेवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. राजकारणात कोण कोणाच्या मित्र आणि कोण शत्रू हे काळानुसार बदलत असतं, तरी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. खासदार विशाल पाटील यांच्या मागे असलेली जनशक्ती हीच त्यांची खरी ताकद आहे आणि ही ताकद भाजपला आपल्याकडे वळवून घ्यायची आहे. या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? खासदार विशाल पाटील भाजपमध्ये जातील का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.